राज्यामधील शेतकऱ्यांच्या डोक्यावरती 443 कोटींचा भार आहे। गैरप्रकार वाढलेत म्हणून बंद केलेल्या 1 रुपयामध्ये पीक विम्याच्या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती 443 कोटींचा भार झालाय। 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्याचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। योजना बंद झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता 443 कोटी 8,42,000 रुपयांचा प्रीमियम भरावा लागणार आहे। ओंकार कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। ओंकार, शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसतो योजना बंद झाल्यामुळे, काय नेमके याचे परिणाम होणार आहेत? तृप्ती, जर पाहिलं तर खरीप 2025 मधील पीक विमा भरण्याची तारीख जी आहे ती आता कालच संपलेली आहे। 31 जुलै पर्यंत खरं तर यासाठी कालावधी जो आहे तो देण्यात आलेला होता। मागच्या वर्षी जर पाहिलं तर खरीपाच्या हंगामामध्ये 1 रुपयाच्या नाममात्र शुल्कामध्ये शेतकऱ्यांना जो आहे तो पीक विमा जो आहे तो दिला जात होता। यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते कुठेतरी या योजनेकडे वळलेले पाहायला मिळालेले होते। मात्र यंदा जर पाहिलं तर शासनानं कुठेतरी या योजनेमध्ये गैरप्रकार वाढल्याचं सांगत ही योजना जी आहे ती बंद केलेली आहे आणि याचा सरळ सरळ फटका जो आहे तो कुठेतरी राज्यातील शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर जवळपास 443 कोटी रुपयांचा भार जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या खिशाला पडलेला या योजना बंद केल्यामुळे पडलेला पाहायला मिळत आहे। जर आपण मागील वर्षाची जेव्हा ही पीक विमा योजना चालू होती त्या 2024 ची जर तुलना आपण 2025 ची केली तर आकडेवारीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 2024 मध्ये 76,31,527 शेतकऱ्यांनी जे आहे तो आपला पीक विमा जो आहे तो भरलेला होता। यामध्ये जवळपास 1,12,51,670 हेक्टर क्षेत्र जे आहे ते पीक विम्याच्या अनुषंगाने संरक्षित करण्यात आलेलं होतं। यासाठी प्रीमियम म्हणून केवळ 1,68,00,000 रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांनी राज्य शासनाला भरलेले होते। आता जर आपण खरीप 2025 ची आकडेवारी जर पाहिली तर यामध्ये जर पाहिलं तर 36,68,232 शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा जो आहे तो लाभ घेतलेला पाहायला मिळत आहे। यातून जवळपास 47,73,460 हेक्टर क्षेत्र जे आहे ते आता यंदाच्या हंगामामध्ये जे आहे ते कुठेतरी संरक्षित करण्यात आलेलं आहे। जवळपास या खरीप हंगामामध्ये 443 कोटी 8,42,000 रुपयाचा प्रीमियम जो आहे तो शेतकऱ्यांना राज्य शासनाकडे या संपूर्ण पीक विम्याचं संरक्षण करण्यासाठी भरावं लागलेलं आहे। एकंदरीत 2 वर्षाची जर आपण या तुलना केली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जो आहे तो या योजनेकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर राज्यातील जवळपास 64,78,000 हेक्टर क्षेत्र जे आहे ते यामुळे कुठेतरी संरक्षणाविना असलेलं पाहायला मिळतं, रामभरोसे असलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी जर भविष्यात नुकसान झाली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळणार असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीनं राज्य शासनानं सांगितलं की गैरप्रकार यामध्ये वाढलेले आहेत त्यामुळं ही योजना जी आहे ती कुठेतरी इतिहास जमा करण्यात आलेली होती। मात्र या योजनेचा फटका जो आहे तो आता सरळ सरळ शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत कुठेतरी यामुळे शेतकऱ्यातून देखील आता संताप जो आहे तो व्यक्त केला जातोय। तृप्ती, निश्चित धन्यवाद खूप खूप या संपूर्ण माहिती करता। तर योजना बंद करण्यात आली मात्र याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय। आधीच अस्मानी संकट आणि त्यामुळे आता आणखीन एक बोजा सुद्धा वाढलेला आहे।